नमस्कार. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ऑस्टिओआर्थरायटिस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत रुमेटॉइड आर्थरायटिस. प्रामुख्याने हा आर्थरायटिस हा 35 ते 50 या वयोगटामध्ये आपल्याला आढळतो आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं. याची कारणंही बरीच आहेत. अनुवंशिकता किंवा याआधी तुमचा काही ॲक्सिडेंट झाला असेल, त्यानंतर शरीराची ऑटोइम्यून सिस्टीम बिघडते, म्हणजेच पेशी तुमच्या विरोधात जातात. शरीरामध्ये युरिक ॲसिडचं प्रमाण वाढतं किंवा याआधी तुम्हाला काही व्हायरस बॅक्टेरियासारखा आजार झाला असेल तर काही मेडिसिनचे तुमचे साईड इफेक्ट्समुळेही ह्या प्रकारचा आर्थरायटिस दिसून येतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन की याची लक्षणं ही सेमच असतात की जॉईंट्स दुखतात किंवा तुमचे गुडघे दुखतात, थोडंही चाललं तरी तुम्हाला त्रास होतो, उठता बसता तुमचे सांधे दुखतात. आता यामध्ये घेतली जाणारी काळजी ही म्हणजे तुम्हाला सांगेन की मी जास्त प्रमाणात प्रोटीन मिळतं हे पदार्थ तुम्ही थोडेसे कमी खाल्ले पाहिजेत. त्याच्यानंतर डाळींमध्ये मी सांगेन तर फक्त मुगाची डाळ किंवा कुळीथ असतात ते तुम्ही खाल्ले पाहिजेत. तुरीची डाळ ही कमी केली पाहिजे. त्याच्यानंतर चहा आणि कॉफीचं प्रमाण हे कमी केलं पाहिजे. त्यानंतर फायबरयुक्त पदार्थ हे जास्त तुम्ही तुमच्या जेवणामध्ये घेतले पाहिजेत. हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत. त्यानंतर सतत गरम पाणी किंवा कोमट पाणीहीच प्यायलं पाहिजे. त्यानंतर जेवण हे नेहमी हलकं असायला हवं की जे तुम्हाला पचनासाठी हलकं जाईल, कारण यामध्ये आपली पचनसंस्था मंदावते. त्यामुळे जर तुम्ही हेवी पदार्थ खाल्लात किंवा जास्त तेलकट किंवा तिखट असे पदार्थ खाल्लात तरी तुम्हाला त्रास होईल. जास्त आंबट पदार्थ यामध्ये खाऊ नयेत. त्यामुळे हा आहार तुमचा नेहमी हलका असावा. त्याच्यामध्ये सलाड असावं, हलकं मुगाची डाळ, खिचडी असे पदार्थ तुम्ही खावेत, हिरव्या पाले. त्यानंतर तुमच्या जेवणामध्ये किंवा तुमच्या खाण्यामध्ये सलाड किंवा फळं यांचा जास्तीत जास्त समावेश तुम्ही करायला हवा. त्यानंतर मी सांगेन की तुम्ही जे काळे चणे असतात याचं सूप घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे राजमा आणि छोले हे तुम्ही तुमच्या जेवणातनं कमी करायला हवं किंवा तुम्ही ते नाही खाल्लेत तर जास्त उत्तम. हिरव्या पालेभाज्या या जास्त खायला हव्यात. सतत गरम पाणी पीत राहायचं. त्याच्यानंतर ॲलोवेरा, हळद आणि मेथी आणि तुळशीची पानं याचा तुम्ही काढा बनवून घेतला जाऊ शकतो. त्यानंतर मी सांगेन की रोज सकाळी म्हणजे कोवळ्या उन्हात तुम्ही सूर्यस्नान घेतलं पाहिजे. म्हणजे सकाळचं जे कोवळं ऊन असतं त्यामध्ये तुम्ही अर्धा तास तरी बसायचं.